आज मला पेशंट म्हणत होता, डॉक्टर मला एकदम कन्फ्यूज होत आहे आणि माझा मेंदू स्लो झाल्यासारखं वाटतंय. आणि त्यांनी मला एक टर्म सांगितली, डॉक्टर मला ब्रेन फॉग वाटतोय. ब्रेन फॉग म्हणजे आपला मेंदू कन्फ्यूज होतो किंवा स्लो होतं. म्हणजे काय होतं, तर आपल्याला कुठलीही डिसिजन घेणं हे थोडं त्रासदायक वाटतं किंवा मेंदूचे जे कार्य असतात, समजा कॉन्सन्ट्रेशन असेल, अटेन्शन असेल किंवा विचार करणं असेल किंवा आठवणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आपल्याला त्रास झाल्यासारखं किंवा तणाव आल्यासारखं वाटतं आणि त्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली पटापट करता येत नाही. तर या ब्रेन फॉगचे काही कारणं असतात. त्याच्यामध्ये खूप वेळेस असं दिसून आलेलं आहे की आपल्या मेंदूमध्ये इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढतात, म्हणजे मेंदूमध्ये जास्त प्रमाणामध्ये गरज नसणारे पदार्थ वाढतात आणि त्यामुळेच मेंदूच्या या क्रिया स्लो होतात. याच्या पाठीमागे थायरॉइड असेल प्रॉब्लेम किंवा सततचा मोबाईल वापर असेल किंवा एखादं व्यसन असेल किंवा मानसिक काही त्रास जसं की नैराश्य असेल, एन्झायटी म्हणजे बेचैनी असेल, अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. ब्रेन फॉग हे काही डायग्नोसिस नाही, पण ते एक लक्षण आहे. तर या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये हे लक्षण दिसू शकतं. म्हणूनच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेट द्या आणि ब्रेन फॉग सारखं काही वाटलं तर त्यांच्याकडून मदत घ्या.